या भागात आल्यावर अर्थातच कैलासवासी आर.आर. आबांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं योगदान, एका जिल्हा परिषद च्या इलेक्शन पासून त्यांची सुरुवात झाली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि राज्याचे कर्तृत्ववान गृहमंत्री म्हणून आजही त्यांचा उल्लेख करतात. आज आपण बघता इथे अनेक मुली असतील पोलीस खात्यातल्या, किंवा ह्यांची ही भरती कदाचित आर.आर. आबांच्याच काळात झाली असेल. या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती कुणाच्या काळात झाली तर ती आर.आर. आबांच्या झाली आणि पारदर्शकपणे झाली. एकही परीक्षा पुढे ढकलली नाही, कुणालाही अडचण झाली नाही आणि मुलींनाही समान अधिकार देण्याचं काम त्या भरतीमध्ये झालं. ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट. आर.आर. आबांच्या काळात अनेक वेगळे प्रश्न राज्याचे त्यांनी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. संघटना कौशल्यही त्यांच्यात होतं आणि कॅबिनेटमध्ये सगळ्या मित्र पक्षांनाही घेऊन एकत्र जाण्याची जबाबदारी ही आबांनी अतिशय कर्तृत्ववानपणे त्यांनी ती दिशा देण्याचं काम राज्याला केलं. हे राज्य कधीही विसरणार नाही. या महाराष्ट्राच्या राज्याचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आर.आर. पाटलींचं नाव हे सुवर्ण अक्षरातच लिहिलं जाईल. हे मला सांगताना खरंच मनापासून आनंदी होतं आणि अभिमानी वाटतं. अनेक वेळा त्यांचे आणि माझे खूप वेळा चर्चा व्हायच्या. वहिनींची तर ओळख माझी पहिल्यांदा आबा गृहमंत्री झाल्यावरच झाली. वहिनी कधीच मुंबईला यायच्या आणि आबा जेव्हा गृहमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री पहिल्यांदा झाले तेव्हा माझ्या आईचा आग्रह होता की आबा नेहमीच आपल्या घरी एकटे येतात, यावेळेस आबाला नो एंट्री. जोपर्यंत सुमन वहिनींबरोबर येत नाही त्यांना आबांना नो एंट्री. मग आबा आले, परत घरी गेले, वहिनींना घेतला, आले आणि माझ्या आईनी वहिनींची ओटी भरलेली. मला आजही तो दिवस जणू काय काल झाला असं झालं. पण या कुटुंबाचे हे आपण सगळे एकाच कुटुंबात अनेक वर्ष एकत्र काम करतो आणि आबांची तिन्ही मुलं, त्यांच्याकडचं लग्न कार्य असेल किंवा आता ज्या पद्धतीने रोहित सगळीकडे फिरतोय, सुप्रियाची शिक्षण, तिची ऍडमिशन, मला ते सगळे दिवस आज डोळ्यासमोर आज आठवत होते. मी इथे बसले होते तेव्हा, खूप लहान होती तेव्हा मुलं. आणि इथे येतानाच मी आबांच्या आईंनाही त्यांचा आशीर्वाद घेऊन इथे आले. त्यांच्या घरी आज खूप वर्षांनी खरं तर गप्पा मारायची संधी मिळाली, कारण गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच इतके व्यस्त झालो होतो आम्ही आणि एवढी धावपळ. म्हणजे आबा गेल्यानंतर बराच संघर्ष या कुटुंबाने केला आणि रोहितचं जे आज भाषण मी ऐकलं, ज्या दगडफेकीचा उल्लेख केला, खूप संघर्ष या कुटुंबाने केलाय. पण मी एक तुम्हाला रोहित सांगते की नेतृत्व हे संघर्षातूनच उभं राहतं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही लढाल तेवढी ताकद कुठून येते माहिती नाही. माझी तर माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्याच्यामुळे माझ्यावर काही अडचण आली की मी माझ्या पांडुरंगाच्या पायावर ठेवते ते आणि म्हणते बघ बाबा तू काय करायचं ते कर, आणि रामकृष्ण हणी म्हणून मी कामाला लागते.